गेट आता इकडचं पण का नाही? हे बघा 8:30 वाजता तुमचं गेट बंद होतं. तुमचं कशाला 8:30 वाजता केलं? डबल पार्किंग केली आहे. डबल पार्किंग केली. आता मी सांगतो तुम्हाला, ऐका. सांगा सांगा. ह्या पार्किंग मध्ये ऐकून घ्या माझा. हा सांगा. ऐकून घ्या मला. ह्या पार्किंग मध्ये काय शॉपकीपरांच्याच गाड्या जास्तीत जास्त पाहिजे. ऐकून घ्या. शॉपकीपरांना आम्ही सांगितलं होतं, ह्यांना सांगितलं होतं शॉपकीपरांची एक मीटिंग घ्या. आम्ही गव्हर्नमेंटचं टेंडर घेतलेलं आहे आणि त्या टेंडर प्रमाणे तुम्ही काय असेल ती तुमची मीटिंग घेऊन आम्हाला महिन्याचे पास करून द्या. 25 जानेवारी 2024 ते आज तारीख 21 मार्च 2024 सुरू आहे. तर गेली 60 ते 65 दिवस पार्किंग सुरू आहे. या पार्किंग मध्ये एकही शॉपकीपरनं आम्हाला हेल्प केलेलं नाही आहे आणि शॉपकीपरांना सांगितलं की तुमचे महिन्याचे पास घ्या, आम्ही टेंडर गव्हर्नमेंटचं घेतलेलं आहे, आमचं नुकसान करू नका असं सांगितलं असताना सुद्धा शॉपकीपर आम्हाला हेल्प करत नाहीत. आमचं शॉपकीपरांशी भांडण नाही, पण महिन्याचे जे पास आहेत ते आपण बसून डिस्कस करूया आणि त्यामध्ये डिसिजन घेऊया आणि डिसिजन घेऊन ते आपण काय ते ठरवून एक महिन्याचे पास आम्ही सेक्रेटरीला पण सांगितलंय आणि अध्यक्षांना पण सांगितलंय, पण त्याच्यावर 65 दिवस झाले आम्हाला एकही शॉपकीपरनं 1 रुपयाही दिलेला नाही आहे. काय पण तक्रारी आमच्यावर भरपूर करतात की असं आहे तसं आहे म्हणून. आता इथून ऐकून घ्या, मला बोलायला द्या. 60 ते 65 दिवस झाले आमचं पार्किंग सुरू आहे. काय आम्हाला म्हणावं तेवढे पैसे मिळत नाहीये. आम्ही टेंडर घेतलं, पण आम्हाला शॉप सगळ्यांनी आम्हाला हेल्प केलं पाहिजे. पब्लिक नसू देत किंवा शॉपकीपर नसू देत, हेल्प करत नाहीत आम्हाला कोणी करत नाही. चुकीची माहिती घेऊ नका. कुठल्या शॉपकीपर आता मला सांगा, आता ऐकून घ्या. आता मला सांगा, ही गेटी कोणी घालायला सांगितलं? हे गेटीचं टेंडर निघालं होतं. ह्या गेटीचं टेंडर निघालं होतं आणि टेंडर कोणातर्फे? म्युन्सिपाल्टीतर्फे टेंडर निघालं होतं. अच्छा, म्युन्सिपाल्टीने सांगितलं गेटी घालायला? हा, गेटी घालायला म्युन्सिपाल्टीने सांगितलंय. टेंडर निघालं होतं, त्या टेंडर प्रमाणे ह्या गेटी घालून घेतलेल्या आहेत. 2 गेटी? हा, दोन्ही गेटी घातलेली. पहिली गेट कशामुळे? दोन्ही पण गेटी त्याच टेंडरमध्ये, दोन्ही पण गेटीचं कोटेशन घेतलं, हे घेतलं, टेंडर फॉर्म भरून ते टेंडर घेतलं आणि टेंडर घेऊन ह्या दोन्ही गेटी घातलेल्या आहेत. अच्छा, एक गेट आहे अपंगामुळे. कुठले गेट अपंगामध्ये? ह्या दोन्ही गेट घातले आहेत पब्लिकला जायसाठी. तिथं पेस ठेवलेला आहे, मग तिथून पब्लिक जाणार आणि ह्याचं टायमिंग आहे 9 ते 1 वाजेपर्यंत आणि 1 ते 7 असं ओपनिंग करायचं टायमिंग आहे. बोर्ड वगैरे मारलाय तुम्ही इथं? बोर्ड नो पार्किंगचा बोर्ड आता लावायचा. इथं रस्त्याचे काम सुरू असल्यामुळं बोर्ड वगैरे करायचं थांबलेलं आहे आणि इथं रस्त्याचं काम सुरू झाल्यामुळं काय इथलं पार्किंग बी थोडंसं आम्ही कमी केलेलं आहे. पार्किंग आम्ही घेत नाही इकडचं. चुकून कवतरी एखादा माणूस आला तरच ते बी दिलं तर घेणार, नाही तर कुणाला बळजबरी नाही आहे. जबरदस्तीनं आम्ही पार्किंग गोळा करत नाही. तुमचं नाव सांगा जरा. माझं नाव प्रशांत नाईक. 7:30 वाजले तरी गेट ओपन कशाला? हा गेट तिकडे ओपन केला आहे. ते पोरगाचं अजून चावी घेऊन यायला नाही, त्याच्यामुळे थांबले. गेट तिकडचा ओपन केलेला आहे पब्लिक जाण्यासाठी. हा पण यायला लागलाय. चावी गेट अजून बंद आहे. एक मग प्रश्न, अरे घे की रे बाबा चावी. एक मग प्रश्न विचारपाक जाते. मला विचारू नका. कशाला विचारू नका. तुम्हाला मी सांगणार. मला एक सांग, तू आता पार्किंगचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय ना, तुझं मार्किंग कुठे आहे आणि तुझं बोर्ड कुठे आहे? मी आता एक मिनिट माझं संपलं नाही. रस्त्याचं काम सुरू आहे. अंडरग्राऊंड कशाला घेतो तुम्ही पार्किंग घेतलं नाही? एक मिनिट पार्किंग घेतलं. ह्या दोन्ही ह्याचं पार्किंग मी घेतलं नाही. काम सुरू झाल्यापासून आम्ही पार्किंग घेतलेलं नाहीये. काय आम्ही तसं पत्र टाकलेलं आहे. मला शान्या म्हणून नका. माझं नाव आहे प्रशांत नाईक. प्रशांत नाईक माझं शान्या नाव नाही आहे. ऐक, तू हे आताच सांगतं इथे तोडलंय म्हणून. ह्याच्यापूर्वी तुझं बोर्ड कुठे आहे? बोर्ड कुठे आहे? रस्त्याचे मार्किंग कुठे आहे? पार्किंग घेतल्यापासून इथं रस्त्याचं काम सुरू आहे. अंडरग्राऊंड जे इलेक्ट्रिक बोर्डाचं काम सुरू आहे. अंडरलाईन आतून टाकायची आहे केबल. ते काम सुरू झाल्यापासून काय त्याच्यामुळे ते पार्किंगचे पट्टे बी गेले आहेत आणि नो पार्किंगचे बोर्ड लावायचे होते. जिथं जिथं लावायचे होते, ह्या गेटला लावायचे, त्या गेटला लावायचे होते, पण रस्त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय ते लावता येत नाही म्हणून आम्ही लावलेलं नाही. बरं, मला एक सांग, तुमची अपंगची पार्किंग कुठे आहे? ते मला पार्किंग कुठे आहे? तो विषय मला काय माहिती. व्यापारी पैसे देत नाही म्हटलं. मी एक व्यापारी आहे, मी रोज पैसे देऊन गाडी लावतो. हे बघा, हा व्यापारी आहे. बघा मी काय सांगतो, काय तू काय सांगतोय चुकीची माहिती का देतो? व्यापारी पैसे देत नाही.
व्यापारी पैसे देऊनच पार्क करतो. व्यापारी जो आहे तो व्यापारी कोण आहे ते आम्हाला कळत नाही काय. ज्यावेळेला व्यापाऱ्यांची आमची बैठक होईल त्यावेळेला व्यापाऱ्याने आमच्याशी बैठक करावी आणि बैठक करून त्या बैठकीमध्ये ठरवायचं आहे की मासिक पास किती ठरवायचा आहे. ही तुम्हाला मी पण विनंती केली, अध्यक्षांना पण विनंती मी केली त्यावेळेला. आता बघा ओके मीडिया का आणि एक रिक्वेस्ट करता, तू आता माझ्यावरती केस घातली, मी केस घालाय नाही. ऐक तुम्ही ज्याला मारलाय त्याने नाही, घातले असेल ऐक, काय. मी ऐक. त्या दिवशी नव्हतो. तू पोलीस स्टेशन बघा, मध्ये तो पोलीस माझ्या इथं विषय नाहीये. त्याच्याकडे बोलला, तो बोलला पोलीसला की तू तुझा पात्राव आहे. कोण पात्राव आहे? प्रशांत नाईक. मी प्रशांत आउट नाईक ऑफ माझा स्टेट, पात्राव त्या आहे. दिवशी मी आउट ऑफ स्टेट होतो. फोन केला होता. आउट ऑफ स्टेट होतो काय. ते तुमची कशामुळे भांडण झाली, काय झाली काय ते मला माहिती नव्हतं. ब्राऊन ब्राऊन एक्सक्यूज मी बॉय. त्याला काय बोलू? त्याला बोलवा इकडे. पार्किंग कुठे आहे? अपंगची पार्किंग कुठे आहे? हे बघा, पार्किंगचं तुमचं आहे. पार्किंग नाही, अपंगची गाडी आतमध्ये आली पाहिजे. हँडिकॅप गाडी, अपंगची गाडी आतमध्ये कशी येणार? तो तुम्ही क्वेश्चन आहे ना, मग तू कॉन्ट्रॅक्टर राहिलं तर मला उत्तर दे ना. जाऊन तुम्ही क्वेश्चन करा. तुम्ही करू अरे पण अपंगची गाडी आतमध्ये, आमची मालाची गाडी आतमध्ये आली पाहिजे ना. माझा क्वेश्चन नाही, मार्केटमध्ये अपंगची गाडी आली पाहिजे. शकत नाही. तुम्ही ते म्युन्सिपालिटीला विचारा. यांचा मॅनेजर अपंगची पार्किंग, अपंग गाडी याचं काम यांचं आहे. ऐका मला काय तुम्हाला क्वेश्चन विचारायचं सर. मी त्या दिवसा हांगासर गाडी पार्किंग करून लायली म्हाका माझ्या मिसीचे, आणि तो फाटाफाट मिसीच्या शॉपार आपणेच सांगले पार्किंग करा. अगं 7 वाजता गेट उघडले, आम्ही बाहेर कसं जाणार गाडी? शॉपार येलो आणि माझ्या मिसीचे एक शानपणा सांगला. गेटच्या पुढे गेट देऊन पुसून तो गेट शानपणा जवळची सांगला. गाडी लावतात. हा गेट जवळची गाड्या लोक लावतात ना, तिथली मापशातली लोक आहेत किंवा आजूबाजूची लोक आहेत काय, ठीक आहे. बाहेरची लोक नाहीत. ऐकून घ्या काय. ज्या वेळा रस्त्याचं काम होईल, रस्त्याचं पूर्ण काम होईल, आता अडचण आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे लोक लावायला लागलेत काय. रोडचं काम झाल्यानंतर तिथं नो पार्किंगचे आम्ही 2 बोर्ड लावणार आहे आणि तिथं 4 व्हीलर जे आहे. एक मी सांगतो ते, आम्ही इकडे 40-50 वर्षाचे धंदा करणारे इकडे आहेत, 50-50 वर्षा धंदा करणार आहेत. तू आता 2 महिन्या 3 महिन्यावर आम्हाला शिकवतोय. 50 वर्ष झाले इकडे लोक आहेत, तू 2 वर्षात आम्हाला सांगतोय तुला पार्किंग परवडत नाही तर करू नको ना. आम्ही काय पैसे देऊन तुला हे करणार का? वो किती करता शॉपार येता आणि 70 आपले 1.5 अरे पण आम्ही 50 वर्ष करणारे इकडे दुकानदार आहेत ना. आता 2 महिन्यात गेट का उघडत नाही? मला उत्तर दे ना. 7 वाजेची अजून का उघडत नाही? गेट काढलेला आहे तिकडनं. ही का नाही, ही गेट का नाही उघडी? हे गेट उघडायचं मग कसं उघड ना ती? मुलगा गेलाय जरा मुलगा गेला पण 7 वाजता, तुझी गेट 7:45 वाजता बंद होते. आता उघडायला 7 वाजले तरी गेट उघडत नाही. आहे मग उघडा ना गेट. तुम्ही समोर आहेत ना, समोरच्या समोरचं गेट उघडत नाहीये. मग अनेक प्रश्न विचारपाक जाय का. याने माझी जी कंप्लेंट घातल्या माझे एका माझे नाव, माझे शॉपाचो ऍड्रेस, शॉपाचे नाव कोणे सांगले म्हाका याचे पहिले त्याच्याकडल्यान उतर जाय आता मीडिया फुड्यानूच. तेका हांव रिक्वेस्ट करता की तेणे हे आता हांगासर मीडिया उजी सांगचे की माझे नाव शुक्लेश नागवेकर, अलंकार ज्वेलर्स हे माझे दुकानाचे नाव. हे तेका कोणे सांगले विचार. हे हांव तुका विचारता प्रश्न, तुम्हाला हे विचारतो मी, ते तुम्ही मला उत्तर द्या. हा एक मी काय ह्या ठिकाणी नवीन नाही आहे. 60 दिवस झाले इथं काम माझं पार्किंग सुरू आहे. सगळ्या व्यापाऱ्यांची आम्हाला ओळख आहे, कुणाचं दुकान कुठं आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्हाला दुसऱ्याने कोणी सांगायची गरज नाही आहे काय. नाव माहिती होतं ते कसं आहे, वाद झालाय म्हटल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आमचा मुलगा गेला मारहाण झाल्यामुळं. ती कंप्लेंट झाली, ती कंप्लेंट झाली. म्हाका आनी एक प्रश्न एक विचारता. हे जो भुरगो जो आसा हांगासर जे हँडल करता तो डायरेक्ट शॉपार माझ्या कसो येऊ शकता? तो बी माझ्या मिसेसीच्या फाटल्यान येता तो. आणि हे बघा, आमच्या मुलग्यानं कंप्लेंट दिली. आम्ही मुलांना सगळ्या म्हणजे जे पे पार्किंग कलेक्शन करतात त्या मुलांना सांगितलं आहे मी, जो व्यापारी आहे त्याच्या दुकानात जायचं नाही. त्याची ज्या वेळा गाडी लागते त्यावेळा त्याच्याकडे पैसे मागायचे. आणि ज्या वेळा यांच्या दुकानाकडे गेले त्यावेळा पोलीस घेऊन गेल्यात आमची मुलं काय. स्वतः वैयक्तिक गेलेली नाही. लेडी कॉन्स्टेबल असेल, लेडीज पोलीस घेऊन गेले म्हणजे स्वतः वैयक्तिक आमची मुलं गेलेली नाही त्यांच्या दुकानात. पहिला प्रश्न सांग मला, लेडी कॉन्स्टेबल कोणाला घेऊन जातात? हो पण त्यांचं ऐकून घ्या, पण त्यांचं म्हणणं आहे की ह्याच्या पहिली सुद्धा तुमची मुलं गेली त्याच्या दुकानात ना. माझ्याकडे प्रूफ आहे, चुकीचं आहे. माझ्याकडे प्रूफ असा मीडियाकडे दिसलो ते व्यापारी अध्यक्ष आणि सचिव यांच्याशी आम्ही माझं बोलणं सुरू आहे. कुणाच्याही दुकानाकडे पे पार्किंगसाठी जायचं नाही काय. आता गेली 60 दिवस झाले आमचे पार्किंग सुरू आहे.
आम्हाला कुणीही कुठल्याही शॉपकीपर आम्हाला मदत केली नाही तरी पण अध्यक्ष सेक्रेटरीच्याकडे आम्ही रिक्वेस्ट करतोय. शॉपकीपर मदत किया करून तुका गाडी लावली माफी टाकली होती इथं पे पार्किंग नाही. गाडी लावल्यानंतर लगेच 10 रुपये मागतात. कसले मागतात तुम्ही? त्या तिकडे माती टाकली होती आणि तिकडे गाडी लावली. पे पार्किंग आहे तिथं. त्या कोणी सांगितलं पे पार्किंग सगळे तुम्ही लिहून जाणार पार्किंग काय विचारणार पे पार्किंग आहे म्हणून लिहून जाणार. 50-60 वर्ष म्हाका हेतून विचारपाक जाय हो भुरगो हांव नांव नको त्याला बोलो एक मिनिट काढायला बाबा कुलूप त्याला काढायचा चावी त्याला पहिली बोलो बोला आणि काय तो असतानाच उलोवपाक जाय तो येवन येता ही परिस्थिती करता काय समजा अजून 7:30 चावी सापडली नाही प्रॉपर्टी आहे का ते तोडून द्यायला पाहिजे. पण मला एक सांगा इमर्जन्सी किती करते साबित ना आता इमर्जन्सी पण मला एक सांगा एक मिनिट एक प्रश्न तुम्हाला मला सांगा एक प्रश्न पहिले मी मास्तर कामगाराची प्रॉपर्टी आहे. सांग आता तुमच्या पुढ्यान त्यांनी लोकांचे गुन्हे मारलो त्याच्याकडे चावी ना तर मला सांगा इमर्जन्सी झाली आणि गेट उघडून झालं कसे उघडतले लोक येतात आम्ही वाट पोवपाची. इमर्जन्सी झालं गेट कसं उघडतले कारण चावीत ना गेटीची गेटीची चावी ना गुन्हा मारतात तुम्ही कंप्लेंट करायची होत मोडून आता मला सांगा मेन आम्ही गेट मोडली म्हणतो. मेन प्रश्न तुम्हाला आहे पार्किंग भाऊ मसाला अरे आता इमर्जन्सी झाली इकडे आग लागली तर काय करणार तू? पार्किंग टेंडर ही गेट ओपन नाही तू आम्हाला सांगतोय आम्ही 50 वर्ष मार्केटमध्ये होतो आता कालच्या महिन्यात आम्हाला सांगतोय गेट ओपन तिकडून मला सांगा पार्किंग टेंडर तुम्ही घेतलेलं आहे बरोबर आहे हा पार्किंग टेंडर तुम्ही घेतलाय अच्छा कोणाकडे तर्फे म्युन्सिपालिटी तर्फे पण तुमचं काम आहे की एक मिनिट भाऊ माझ्या प्रश्नाचं उत्तर पहिले द्या तुम्ही पार्किंग टेंडर तुम्ही घेतलेलं आहे हा सो तुमचं काम आहे की सोयी सुविधा नीट करून पहिली लोकांना द्यायची त्याच्यानंतर पार्किंगचे पैसे घ्यायचे. आता सध्या मार्केटाची व्यवस्था हे कसं झालेलं आहे कंडिशन कसं आहे एकदम बेकार कंडिशन सध्या आहे. सो तुम्हाला असं वाटत नाही की पहिली हे सगळं दुरुस्ती व्हावी नीट ऐकून घ्या माझा प्रश्न नीट व्हावं पार्किंग बोर्ड मारावे पार्किंग बोर्डवर त्याची फाईन हे मारावी पैसे किती ते मारा नंतर पे पार्किंग व्यवस्थित घ्यावं. आता सर बरोबर आहे तुम्ही म्हटलं त्याचं मी उत्तर सांगतो. त्या दिवशी तू एका कस्टमरने कंप्लेंट केली की तुम्ही 2 व्हीलरचे 20 रुपये घेतले म्हणून. 2 व्हीलरचे 20 रुपये घेताच येत नाही त्या तिकीटवर पण घेतलेले आहे सर तिकीटवर लिहिलेलं आहे की 2 व्हीलर 10 रुपये आणि 4 व्हीलर 20 रुपये आम्ही तिकीटवरच लिहिलेलं आहे. टायमिंग वगैरे लिहिलेला असतो सगळं आहे सर अच्छा सगळं टायमिंग वगैरे टाकलं आहे. आणि जो विषय तुम्ही म्हटला हो. काय रस्ते वगैरे सगळे हे केलेले आहेत आम्ही तसं म्युन्सिपालिटीला पत्र दिलेलं आहे की ताबडतोब कसं आहे आमचं नुकसान व्हायला लागलंय तोपर्यंत तुम्ही पैसे घेऊ नका ना आम्ही घेतच नाही सर काय मग माणसं का असतात तुमची इथं मार्केटमध्ये मार्केटमध्ये म्हणजे त्या साईडची जी लाईन आहे तिकडे हा आमचं तो ह्या साईडला मार्केटमध्ये माणसं नसतात तुमची नाहीत माणसं. अच्छा तर त्या साईडला जे पार्किंग आहे त्या साईडला आम्ही घेतोय आणि टॅक्सी स्टँड आणि चनाभट्टी आणि ही जी लाईन आहे कुठली आपली चनाभट्टी आणि तो ह्या लाईनीचे तुम्ही पार्किंग पैसे घेत नाही चालू आहे तिकडचं चालू आहे का तर हे रस्ते पूर्ण करून द्या म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे आणि रस्ते पूर्ण करून द्या लोकांना सुविधा द्या आणि त्याच्यानंतरच मग आम्ही पुढे पार्किंग गोळा करतो अशा पद्धतीने आम्ही 2-3 वेळा पत्र आम्ही सो जेके वाईन पकडून ही पूर्ण लाईन तुम्ही पैसे पे पार्किंग घेत नाही कोणाची जेके वाईन तो जो आडवा रस्ता आहे होय. तिथं आम्ही पार्किंग घेतोय का तर तिथं रस्ता वगैरे पट्टी वगैरे मारले त्या अच्छा. साईडला जो इकडनं जे अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक बोर्डाने जे केबल टाकण्यासाठी जे हे केलेले आहे लाईन त्याचे पैसे घेत नाही त्याचे आम्ही पैसे घेत नाही आम्ही त्या पद्धतीने त्यांना पत्र दिलं आणि ताबडतोब काम सुरू करा म्हणून सांगितलं. अच्छा आता मला एक प्रश्न आहे की जर गेट ही ओपन ठेवली तर तुम्हाला काय ऑब्जेक्शन असणार? आता सर सांगतो बघा गेट जर ओपन ठेवली तर जे आम्हाला पैसे जे पे पार्किंगचे आम्ही जे टेंडर घेतले त्याप्रमाणे आम्हाला पैसे गोळा होत नाही. सगळे गेटीच्या ह्या साईडला जे विषय आहे काय ह्या साईडला ते पार्किंग नाही म्हणतात त्याच्यामुळे पूर्ण सगळ्या गाड्या गेटीच्या ह्या साईडच्या गाड्या तिकडे लावतात आणि पार्किंगचे पैसे इथं नाही म्हणतात. हा पार्किंग एरिया नाही आहे
त्याच्यामुळे आम्हाला पार्किंग गोळा करायला अडचण होती. त्याच्यामुळे गेट घातल्यामुळे थोड्या तरी गाडीचं आम्हाला पार्किंग मिळावं यासाठी आम्ही त्या पण टायमिंगला तुमची जर पण तुमचा हे बघ, जो पे पार्किंग हे बघ, ऐकून केव्हाच घेतलेलं नाही, तुम्ही कसं कलेक्ट करतात? ऐकून घ्या. जर तुम्ही जसं म्हटलं तुमची रिकव्हरी बरोबर होत ना, हाच प्रश्न तुम्ही म्युन्सिपाल्टीकडे ऐकून घ्या. भाऊ मसा राहता 2 मिनिटं. जसं तुम्ही म्हटलं तुमच्या रिकव्हरी होत नाही, हा प्रश्न तुम्ही तुमच्या म्युन्सिपाल्टीकडे मांडायला पाहिजे. हा, पण इथं कसं आहे, मार्केटमध्ये जर सोयी सुविधा नाही तर तुम्ही पार्किंग पैसे घ्यायचे नाही ना. सर बरोबर आहे, आपलं म्हणणं बरोबर आहे. मग आम्ही ज्या वेळेच्या रस्ते जे हे सुरू केलेत फोडायला, म्हणजे अंडरग्राऊंड केबलसाठी इलेक्ट्रिक बोर्डाने फोडलेत, रस्ते तोडलेत ना, तेव्हापासून आम्ही पार्किंग घेत नाही आहे. काय चुकून कोणीतरी दिलं तरच, मग ते चुकून पण घ्यायचे नाही ना तुम्ही. पण घेत नाही आम्ही. हा, मग तेच म्हणतो, ते पण चुकून घेत सुद्धा नाही. घेता नाही तुम्ही. फक्त आडवी लाईन, जेके लाईन आणि त्या गोल्डन लाईन त्यासाठीच आम्ही नाही तर तुम्ही मार्केट म्युन्सिपाल्टी सांगायला पाहिजे आम्हाला, आपल्याला हा जमत नाही म्हणून. आम्ही तसं पत्र घातलंय सर, 2-3 वेळा घातलंय. पत्राची कॉपी असणार आपल्याकडे. काय उत्तर काय आलं तुम्हाला? तुम्हाला उत्तर काय आलं? सोडून द्या. त्यांची मीटिंग व्हायची कलेक्शन करायचं नाही, म्युन्सिपल व्हायची आहे. मीटिंगला आम्ही तो विषय ठेवतो म्हटले. ठीक आहे. तुम्ही सोडून द्या. टेंडर पैसे कलेक्ट जाणार, सोड टू टेंडर. ओके एक सेकंड याच्याकडे एक तो व्हिडिओ दाखोवपाक सोदता. तेणे जे फॉल्स एलिगेशन घातला माझे, की हांवें तेजेर थापड मारलेले आसा तेज्या भुरग्याचेर. माझ्याकडे प्रूफ आहा, तो हांव तेका स्वता दाखयता. ओके, तो तेका पळोवनी आनी तेका मागीर स्वता सांगूनी कितें तें. हे बघा, काय केलं मी त्याला. आता आपण हे व्हिडिओ बघितला. त्याका सांगून व्हिडिओचा विषय नाही आहे. काय झालं असेल मिस्टर तो तुमचा प्रशांत, एक मिनिट. बघा, तुम्ही मला उद्योग माझी संग घालू नका. मी सांगतोय का माझा तुला तुमचा एकच काय सांगतो. हे जास्त एकच बोलायचं नाही. सांगतो. इथं मागच्या मध्ये जास्त बोलायचं नाही. एकच सांगतो, जे तुम्हाला जमत नाही, सोडून द्या. मी खरं सांगतो तुला, तुझ्याकडे जमत नाही, तू तोड. सोडून द्या. ते मला तुम्ही म्युन्सिपाल्टीला सांग, सोडून द्या तो. मी आणि दुसरं- मुन्सिपाल्टी आहे. काय दुसरं- तुम्ही मला सोडायला सांगू नका. मी आणि दुसरं म्हणजे मुन्सिपाल्टी- फॉल्स एलिगेशन दुसऱ्यावरती घालायचं नाही. हे बघा, तुमच्या मुलग्याची मिस्टेक आहे कोर्टेचा विषय आहे. तुम्ही ते काय मान्य करा. हे मी सगळ्या पत्रकारांना देणार आता. हा? मग नंतर बोला. तुम्ही त्याची माफी मागायला पाहिजे. तुम्ही त्याचं नाव खराब केलं ना. आम्ही माफी मागणार नाही. कोण मागणार तर? आम्ही माफी मागणार नाही. जनतेने कोण मागणार तर? त्याचं आणि नाव माझं नाव खराब केलं तू. हे बघा, त्यांचं सुरू आहे. काय चुकी कुणाची आहे तू काय जे त्यांचा तपास तू सुरू जे आहे. माझं नाव खराब केलं, मी मारलं म्हणून तू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन माझी कंप्लेंट मी केली. त्या दिवशी नव्हतो, आउट ऑफ स्टेट. ते मला लागत नाही. एवढं तू लक्षात घ्या. त्याला सांगितलं मी की जाऊन सांगितलं ते कंप्लेंट त्याला कर, complaint असा केली. तुझा मुलगा बोला. तो तुमचं कुठे आणि आहे माझं त्याला काही बोलव. भांडण नाही आहे. तुमचं आणि माझं भांडण नाही आहे. तुम्हाला घाला आत म्हणणार मग नाही. मी त्याला बोलतोय. बोलव ना, त्याला कशाला लपवतो. त्याला लपवायचं काय? हा, त्याला कशाला लपवतो. त्याच्याकडे बोलायला देत नाही तू. तुमचा विषय पोलिटिशियनचा आहे. वो प्रशांत ओनर जे पार्किंगाचो आसा पळय, जो भुरगो म्हाजेर कंप्लेन घालता तो फुडें येवपाक तयारूच ना. हे बघा, मी त्या ठिकाणी नव्हतो. मारहाण झाली का काय झाले ते पोलीस तपास सुरू आहे. मग तू त्याला पोलीस त्यांच्या तपासाप्रमाणे त्यांनी कारवाई करतील आणि तपासात तुम्ही जर मारा नसाल तर तुम्ही निर्दोष सुटाल. हा, त्याचा काय निर्दोष विषय? सुटाल तुम्हाला. ओके, जर तर निर्दोष झालो जाल्यार ह्या भुरग्याक माझ्यावर काय हेका करायचं? आणि दुसऱ्याचा त्या दावा तेजो करा. तो कोणतो मॅनेजर काय कोणतो आसा पळय, तेका येवन माझ्या दुकानार पांया पडचो पडटलो जर तर हांव रॉंग आसा जाल्यार. ओके, सॉरी, रायट आसा जाल्यार. कळ्ळें, माझी कांयच चूक ना. माझ्याकडे सगळे प्रूफ आसात भितर. आणि एक गोष्ट, 4 एप्रिलाक 4 मार्चाक हेज्या भुरग्यान हांगासर बायलां कडल्यान मार खाल्ला. ना तो आतां हांव दाखयना, ते खूप जातले मागीर. पण म्हाजी एकच रिक्वेस्ट मिडियाकूय आणि हेंकाय, इथं सर पब्लिक जे पळय कितें करता न्ही ते सत्यमेव करा. पब्लिक इथे प्रत्येक वेळेला शिवीगाळ आणि मारहाण आमच्या मुलाला व्हायला लागले. फॉल्स एलिगेशन कोणाचेर घालचे नाही. अनलेस मीडियाकडे जर तर प्रूफ आसा जाल्यारूच मिडियान ते पोस्ट करचे. हे माझी रिक्वेस्ट. सगळ्या मिडिया, जितले गोंयान मिडिया आसा पळय ते केन्नाच करचे न्हय दुसऱ्याचें नांव पिट्यार. ओके. थँक्यू. थँक्यू.